लोकसहभागातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार मोहीम यशस्वी करावी, जिल्हा अधिकारी जलज शर्मा। गतवर्षी राबवलेल्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार मोहिमेची यशस्वीता पाहता 1 फेब्रुवारी 2025 रोजी या मोहिमेचा शुभारंभ करून लोकसहभागातून ही मोहीम यशस्वी करावी, अशा सूचना जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या। जिल्हा अधिकारी श्री शर्मा म्हणाले की नुकतीच जलसंपदा विभागाची पाणी आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीनुसार रब्बी हंगामातील शेतीसाठी पाण्याचे आवर्तन देण्यात येणार आहे। त्यामुळे धरणाची पातळी आजच्या तुलनेत कमी होईल। त्यामुळे 1 फेब्रुवारी पासून हे अभियानाची सुरुवात केल्यास पावसाळ्यापूर्वी निश्चितच धरण क्षेत्रातील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात होणार आहे। सद्यस्थितीत ज्या तालुक्यामध्ये उपलब्ध पाणीसाठा कमी प्रमाणात आहे तेथून या अभियानाची सुरुवात करावी। या मोहिमेत यावर्षी नगरपालिका, नगर परिषद, सेवाभावी संस्था व नागरिक सहभागी करावे। धरण क्षेत्रातील काढलेला सुपीक गाळ शेतकरी, नागरिक, सह्याद्री समूह शेती करणारे शेतकरी, रोपवाटिकाधारक, महानगरपालिका, नगर परिषद यांची उद्याने यांना मोफत उपलब्ध करून द्यावा। या मोहिमेची नागरिकांना माहिती होण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही जिल्हा अधिकारी जलज शर्मा यांनी बैठकीत दिल्या। तालुका स्तरावर किमान 1 गावातील तलावामधील गाळ काढण्याचे नियोजन लोकसहभाग व संस्थांच्या मदतीने प्रत्येक विभागातील अधिकारी यांनी केल्यास यास गती मिळेल, असं जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गुंडे यांनी सांगितले। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अंतर्गत कामे सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन जिल्हास्तरीय समितीस सविस्तर प्रस्ताव सादर केल्यास त्यास प्रशासकीय मान्यता घेता येईल। तसेच काढलेला गाळ स्वखर्चाने नेणाऱ्या शेतकऱ्यांची अवनी ॲपवर नोंदणी करावी, असे जिल्हा जलसंधारण अधिकारी राजाराम झुरावत यांनी सांगितले। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।